आणि जे गेले त्यांचा शोक करणे, या दोन गोष्टी. म्हणजे माणूस दोन गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवतो. एक भविष्यात कसं होईल याची चिंता, आणि जे झालं त्याचा पश्चाताप. या दोन्ही गोष्टीमध्ये माणूस आपला वेळ घालवत असतो. म्हणून गतासून अगतासूंश्च, जे गेलेले आहे आणि जे जाणार आहे या दोघांवर पण न म्हणजे नाही अनुशोचंती, पुन्हा पुन्हा शोक करत बसत नाही. पंडिताः, जे विद्वान आहे ते कधीच या गोष्टीवर शोक करत बसत नाही. का शोक करत नाही ते? तुमचा मोबाईल फुटला, तुमची चप्पल चोरीला गेली, आता रडत बसले का तिथं? माझी गेली रे गेली. अरे पण चप्पल घेऊन आलंच नाही, आपलं जाणारच ती गेली म्हणून का त्यासाठी रडत बसायचं? तिथं गेली, दुसरी घ्या, चला पुढे रडत बसायचं. तसं माणसाच्या बाबतीत, शरीराच्या बाबतीत हे तात्पुरतं वापरायला आपल्याला मिळालं. आता उद्या समजा तुम्ही इथं खुर्चीवर बसले आणि आता प्रवचन झाल्यानंतर तुमच्याकडून काढून घेतली खुर्ची, तर तुम्ही रडत बसाल का? की खुर्ची काढून घ्यायची होती तर मग दिली कशाला? त्याच्यासाठी रडत बसतात. अरे वापरायची तोपर्यंत वापरायची, माहिती घेतानाच माहिती की ही आपली वापस घेणार आहे. वस्तू कोणतीही मिळाली तर ती खराब होणार. व्यक्ती पण जी आहे ती आली तर ती जाणार. मग भले बायको असू दे, नवरा असू दे, मुलगा असू दे, पण गॅरंटी देऊन आला नाही की हा मुलगा तुमच्या बरोबर आता 50 वर्ष राहील. खबर नाही पलकी, आज आहे उद्या राहणार नाही. अशाश्वत हे जग आहे. पण वी टेक इट फॉर ग्रँटेड. आपल्याला मिळालं म्हणजे आता आपलं झालं, आता लाईफ टाईम काही चिंता नाही. असं काय नाही. आपल्या शरीराचा भरोसा नाही तर दुसऱ्याचं काय? हे मनात ठेवून जो जगतो तो शहाणा, तो पंडित. त्याला माहिती आहे की कोणतीच गोष्ट स्थिर